चला आगाशी संघाचा संघ आहे आणि साहेबा संघ थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. आगाशी संघ. येस थँक्यू. त्यांना इथे बोलाव ना.
चला आगाशी संघ विनंती असेल आपण मंचाच्या समोर यायचंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपडा विभाग युवा चषक 2022 वर्ष पहिले पाहिले आपण. आणि यावेळेला प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करतोय या ठिकाणी. तर प्रथमतः आपण इंडिव्हिज्युअली वैयक्तिक पारितोषिक कडून सुरुवात करूया. ते इंडिव्हिज्युअली वैयक्तिक पहिलं पारितोषिक जाते या ठिकाणी बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर या टुर्नामेंट मधील कोण असेल? तर बेस्ट फिल्डर यावेळी जातोय. दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर आकाश साळुंके. सनी राजपूत दादा मंचावर यायचं आकाश. सनी राजपूत दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खेळाडूंना विनंती असेल की टाळ्या वाजवून या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन आकाश. टाइम झालाय. वैयक्तिक बेस्ट बॉलर टुर्नामेंट मधील बेस्ट बॉलर कोण असू शकतो? तर बेस्ट बॉलर या ठिकाणी सायबा संघाकडून जातोय सागर देसले. विजय मानेदादा यांना विनंती करतोय. सन्माननीय विजय मानेदादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सागर उपस्थितीत नाहीत तर मुजम्मिल या ठिकाणी पुरस्कार घेतील. सागर देसले टुर्नामेंट मधील एक बेस्ट बॉलर. यानंतर आपण पुन्हा एकदा बोलतोय इंडिव्हिज्युअली वैयक्तिक बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंट मधील कोण असू शकतोय? अँड दिस अवॉर्ड गोज टू जीवदानी माऊली संघाचा कर्णधार जयेश बनसोडे. यस सूरज वर्मा सन्माननीय दादा यांना मी विनंती करतोय कॉंग्रॅच्युलेशन जयेश बनसोडे. यानंतर आपण पुन्हा एकदा सांघिक पारितोषिकाकडे वळूया. तर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा विभाग युवा चषक 2022 मधील चतुर्थार्थ पारितोषिक जाते यावेळेला संघ आगाशी. चला आगाशी संघ माननीय सूरज वर्मा दादा यांना मी विनंती करतो की यांचे शुभ हस्ते या ठिकाणी चतुर्थार्थ पारितोषिक देण्यात येईल. कॉंग्रॅच्युलेशन टीम आगाशी संघ. एक विरार पश्चिमे मधील आपल्याला संघ पाहायला मिळतोय आगाशी संघ. एक नामवंत असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 24 संघामधून आलेला हा संघ टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टीम आगाशी संघ. यानंतर सांघिक द्वितीय पारितोषिक जात आहे टीम साहेबा माननीय सुधीर शुक्ला दादा यांना विनंती करतोय की यांची शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय पारितोषिक थर्ड प्राइज. कोणतरी ये ना ट्रॉफी द्यायला ये ना इथून कोणतरी.
कॉंग्रॅच्युलेशन टीम साहेबा. त्यानंतर सांघिक द्वितीय पारितोषिक जात आहे. फायनल मध्ये पूर्णपणे लढत असताना झगडत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. एक चेंडू आणि एक बॉल मॅच पर्यंत आलेला हा संघ साईचरण संघ. चला सेकंड रनर अप संघ या ठिकाणी निशांत चोरगे दादा माननीय. निशांत चोरगे सेकंड. चला जफर सर यांना विनंती करतोय. चला 2 ट्रॉफी देण्यात येतात. फर्स्ट टाइम असं बघतो आपण या टुर्नामेंट मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन साईचरण संघ. त्यानंतर पुन्हा आपण एकदा वळतोय इंडिव्हिज्युअल पारितोषिक. सर्वाधिक आपण पाहायला गेलं ना तर अष्टपैलू खेळाडू जीवदानी माऊली संघ की साईचरण संघ. यस साईचरण संघ. आणि साईचरण संघाकडून सर्वाधिक महत्वाचा पुरस्कार इंडिव्हिज्युअल आपण ज्याला म्हटलं जातं मॅन ऑफ द सिरीज. तर मॅन ऑफ द सिरीज जात आहे. दिस ओव्हर गोस टू मिस्टर राहुल मोरे. माननीय संतोष दादा यादव यांना मी विनंती करतोय की यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राहुल यांना सन्मानित करण्यात यावे. संतोष दादा यादव. राहुल मोरे एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात साईचरण संघाकडून. सुरेखरित्या गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले आज. कॉंग्रॅच्युलेशन राहुल. आणि विजेता संघ ठरतो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा विभाग युवा चषक 2022 मधील विजेता संघ या ठिकाणी जॉन्टी दादा यांचं देखील स्वप्न होतं आणि प्रत्येक खेळाडूंचं स्वप्न होतं जीवदानी माऊली संघाचा की यंदाच्या सीझन मध्ये आम्हाला कुठेतरी एक फायनल बसावी. आणि हे स्वप्न या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी धवल चोरगे दादा माननीय सन्माननीय धवल दादा चोरगे यांना मी विनंती करतोय की जीवदानी माऊली संघ चला पूर्ण संघ आपण मंचावर यायचं विनंती असेल. बसा बसा. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी माऊली संघ. 2 ट्रॉफ्या गेले वरती. आणि राजन स्पोर्ट्स तर्फे देखील यांना 15 टी शर्ट देण्यात येतात. भाई अभी काम करने फटफट चालू हो जाओ. ट्रॉफी का फोटो ले लो. आभारी सपोर्ट केल्याबद्दल आम्हाला. आकाश एक बंदे को भेजना खाली देगा जो वो बर्थडे सेलिब्रेट करूंगा. आकाश बर्थडे सेलिब्रेट मनीषा सुंदर चव्हाण.
आणि या ठिकाणी केक कटिंग केलं जात आहे जीवदानी माऊली संघाची सर्वांची लाडकी वहिनी या ठिकाणी मनीषाताई यांचं देखील या ठिकाणी केक कटिंग केलं जात आहे. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा मॅडम. बेटा गच्ची किंग बेटा किंग गच किंग ओह बेबी आऊंगा भाई